तर काही शाळांच्या ज्या शाळांचे निकाल 100% लागलेले आहेत 10वीचे अशा मुख्याध्यापकांचा सत्कार होता आणि त्याच्यासाठी त्यांनी मला प्रमुख पाहुणी म्हणून बोलवलं होतं. आणि तिकडे जेव्हा मी गेले होते तेव्हा माझं हे व्रत किंवा वसा आहे की मराठी म्हणजे जिथे कुठे माईक मिळेल, जे आज पण आहे, आणि मंच मिळेल तिथे मी सांगते की आपल्या लेकरांना, शेजाऱ्यांच्या लेकरांना मराठी शाळेमध्ये धाडा, मराठीवरती विश्वास ठेवा, असं मी नेहमी आवाहन करत असते. तसं मी आवाहन केल्यानंतर एक बाई मुख्याध्यापिका ज्या होत्या एका शाळेच्या, त्या आल्या आणि त्या अतिशय अशा तिखट स्वरात माझ्याशी बोलत त्या म्हणाल्या की आमची शाळा इंग्रजी आहे कारण पालकांचं तसा हे आहे, काय बरं, पालकांची मागणी आहे म्हणून आम्ही इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केलेली आहे, पण आमच्याकडे अजूनही मराठीच संस्कृती आहे. वारी काढणं, गणेशोत्सव साजरा करणं म्हणजे मराठी संस्कृती असं त्यांना वाटतं. मग भाषेला दुय्यम महत्व दिलं तरी चालतं. तर हीच गल्लत सगळ्यांच्या मनामध्ये आहे. म्हणजे जगभरातल्या शिक्षण तज्ज्ञांनी, जगभरातल्या मानसशास्त्रज्ञांनी हे सांगितलेलं आहे की मुलाची परिसर भाषा आणि मातृभाषा ही जर एक असेल तर त्याच्या शिक्षणाचं माध्यम हे त्याच भाषेत असावं, जेणेकरून त्याची तर्कबुद्धी किंवा इव्हन म्हणजे त्याच्या भावनिक, आता सगळीकडे EQच्या बद्दल सतत बोलत असतात लोक, तर तो तुमचा अंक वाढण्यासाठी सुद्धा हे अतिशय गरजेचं आहे की तो काय शिकतोय त्या संकल्पना त्याला अवगत व्हाव्यात.